नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्ताने या दरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालंय। भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा आक्षेप संबंधित महिला कर्मचाऱ्यानं वर्तवलेला आहे। त्याचबरोबर संबंधित महिलेने जाब विचारलेला आहे। यावेळी पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलाय। माधवी जाधव असं संबंधित महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि त्या वनविभागाच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे। बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे। त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गारे उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात। पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? आनंद होण्यात राहिला असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनादराने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी।